हॅलो, मी डॉक्टर अमित भिडे, ऑर्थोपेडिक सर्जन. डॉक्टर झाडे यांच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आजचा आपला जो एपिसोड आहे तो मागच्या एपिसोडचाच कन्क्लुडिंग पार्ट आहे, ज्यामध्ये आपण कॅन्सर या विषयावरती किंवा मुख्यतः कॅन्सरनंतरची जी रेडिएशन थेरपी ज्याला आपण म्हणतो, त्याविषयी असणारे आपले गैरसमज, त्याविषयी असणारी आपल्याला चुकीची माहिती किंवा बऱ्याचदा IQ माहितीवरती आपण काही काही निष्कर्ष काढलेले असतात. तर ते गैरसमज दूर करण्याचा जो एक प्रयत्न म्हणून आपण हा एपिसोडसाठी आता सुरुवात केली होती. मागच्या पहिल्या भागामध्ये खूप जणांचे त्यानंतर रिप्लाय आले, की आम्हाला ह्यामधनं आमच्या मनात असणारी अनेक शंकांची उत्तरं मिळाली, जी कित्येकदा डॉक्टरांच्या केबिनमध्ये आम्ही गेल्यानंतर हा प्रश्न मी विचारू का नको? विचारलं तर मला लोक हसतील का? किंवा मला असा हा विचारणं प्रश्न योग्य वाटतो का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं ह्या पॉडकास्टच्या मार्फत मिळाली आणि त्यासाठी धन्यवाद म्हणून बऱ्याच जणांचे मेसेजेस आले. त्याच पार्ट 1 मध्ये आम्ही सांगितलं होतं, की हा एक मोठा विषय आहे. त्यामुळे पार्ट 2 आपला आजचा जो आहे, त्यामध्ये आपण बाकी सर्व ह्या प्रश्नांचा धांडोळा घेणार आहोत आणि ह्या उपरही तुमचे जेव्हा काही प्रश्न असतील, ते आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. भविष्यात आपण आणखी असे एपिसोड करण्याचा नक्कीच प्रयत्न करूया. तर आता आपण भेटूया डॉक्टर भूषण झाडे यांना. आणि हा जो एक उलटा प्रकार होण्याची शक्यता असते, की आता वजन कमी होत चाललंय, पण ट्रीटमेंट होतीये, पण वजन वाढत नाहीये बाबा तरी. तर त्याला लोक उलट्या पद्धतीने घेतात का? म्हणजे अजून मी बराच होत नाहीये. काय होतंय, की वजन आणि बरं होणं किंवा वजन हां, आणि ट्रीटमेंट याचं अगेन डायरेक्ट कनेक्शन नाहीये. नाहीये. पण येस, की तुम्ही जर न्यूट्रिशन व्यवस्थित घेत आहात, तुमचं वजन मेंटेन आहे, हां, इट्स अ पॉझिटिव्ह थिंग. हां. की आम्ही रेडिएशन समजा 1.5 महिना रेडिएशन घेतो. हं, आम्ही दर आठवड्याला एक वेट चार्टिंग करतो. हं, आता त्या पेशंटचं वेट 70 केजी होतं. हं, मग त्याचं 65 झालं, मग त्याचं 60 झालं, मग त्याचं 55 झालं. हं. मग इट्स अ रेड फ्लॅग ना. राइट. की बाबा कुठेतरी काहीतरी कमी पडतंय. हां, अदरवाईज कन्सिस्टंटली वजन कमी होणार हां. नाही. हां, एखादा जस्ट ड्रॉप आला, मग मेंटेन झालाय, मग थोडंसं वर झालं. वी हां. कॅन अंडरस्टँड राइट. थोडे चेंजेस. पण कन्सिस्टंट चेंजेस हां. कुठल्याही बाजूला कमी होतंय कन्सिस्टंट, रेड फ्लॅग. वाढतंय कन्सिस्टंट, रेड फ्लॅग. हां, थोडंसं व्हायब्रेशन चालेल. आणि जर तुम्ही दर वीकला एक सिंपल वेट चार्टिंग केलं, हां. घरी करा किंवा डिपार्टमेंटला येत असताना वेट चार्टिंग करा. आय थिंक वी आर गुड. राइट. खूप कठीण गोष्ट नाहीये ती. आणि यातला जो एक आता शेवटचा पार्ट राहिला तर की हे सगळं एक्सरसाइज हा तर प्रत्येक पेशंटसाठी टेलर मेड असेल, त्या कंडिशननुसार. एक बेसलाईन व्यायाम ह्या अवस्थेमध्ये कसं हो, पाहावं हो. त्याच्याकडे? बघा टेलर मेड असू शकतो. एजनुसार हां, त्याचं स्वतःचं हिस्ट्री आहे, हां. एक्सरसाइज तो किती करत होता अगोदर. हं. लगेच एखाद्याला आपण सांगायचं 10 किलोमीटर पळायला हां, नाही शक्य आहे ना. हां. जरी तो हेल्दी असेल तरी पळू शकणार नाही. सो तो त्याची लाईफस्टाईल काय आहे, त्याचं वय काय आहे, त्याचं प्रिव्हियस एक्सरसाइज हिस्ट्री काय आहे, या सगळ्या गोष्टींचा एक आणि कॅन्सर कुठल्या हां. स्टेजमध्ये आहे. एखाद्या व्यक्तीला बोनमध्ये प्रॉब्लेम आहे त्याला मी धावायला नाही शक्य आहे ना. हं, हं. हा सगळा विचार करून आपण सिंपल म्हणजे बाबा तुम्ही वॉकिंग करा. ओके. की सकाळ संध्याकाळ अर्धा पाऊण तास तुम्ही ब्रिस्क वॉकिंग करा. त्यामध्ये तुमचा ऑटोमॅटिक कार्डिओ पण होऊन जाणार, हं. मोबिलिटी एक्सरसाइज पण होऊन जाणार. थोडं बहुत वेट ट्रेनिंग, नॉट एक्झॅक्टली ते वेट ट्रेनिंग आहे, पण थोडं बहुत त्यामध्ये पण तुम्हाला काहीतरी मिळणार. मग हलकं-फुलकं मसल लॉस होऊ नये, की तुम्ही आरामच करावा बाबा असं नाही. मसल लॉस होऊ नये म्हणून एक माईल्ड वेट ट्रेनिंग पण करावं. ॲटलीस्ट बॉडी वेट एक्सरसाइजेस कराव्या. राइट. सूर्यनमस्कार सगळ्यात बेस्ट असतो, की हं, बाबा त्याच्यामध्ये मोबिलिटी आणि वेट ट्रेनिंग हं. एक्सरसाइजेस पण बॉडी वेट ट्रेनिंग होऊन जातं. सो वॉकिंग इज मस्ट. ओके. वॉकिंग मिनिमम पासून सुरू करायचं हं. आणि मॅक्सिमम ते त्यांच्या लाईफस्टाईलने मॅच जास्त करू शकत असेल तर काही हरकत नाही. कारण की ते करा. एखादा व्यक्ती जिम जात होता. ओके. त्याला असं वाटलं की कॅन्सर आज झाला तर मला जिम जाता येणार नाही. हां. आणि मला वाटलं याचं कॅन्सरची स्टेज आणि जिमचा काही संबंध नाही आहे. ट्रीटमेंटचा आणि जिमचा संबंध आहे. मी त्याला राइट. सांगितलं तू जिम कंटिन्यू करू शकतो. हं. तो लगेच कंटिन्यू करेल. कारण हां. की तो पहिलेपासून जिम करत करत आला होता. होता. पण एक व्यक्ती तो जिममध्ये कधी गेलाच नाही. त्याला मी सांगितलं तुला हां, कॅन्सर झाला जिममध्ये जा. हां. इट्स नॉट अप्रोप्रिएट. राइट. किंवा ह्यामध्ये बऱ्याचदा असं होतं का, की हॉस्पिटलमध्ये जेव्हा एकमेकांना पेशंट भेटतात, तेव्हा उगीचच असं कंपॅरिझन सारखं होतं, होतं. होतं. पण जर डॉक्टरांचा आणि पेशंटचा संवाद चांगला हां, असेल, तर हे गैरसमज डोक्यात झालेले डॉक्टरांपर्यंत येतात. हां, असं नाही होणार, की एक पेशंट सोबत बसलेला आहे. त्यांनी आज सांगितलं, की हां, सिंहगड चढायला चढायला जायचं आणि त्यांनी कॅन्सर बरा होतो दुसऱ्या दिवशी तो गेला. असं हां, नाही होणार. हां, हां, तो व्यक्ती जातो आहे. हां. हप्त्यातून 2 दिवस पहिलेपासून जातो आहे. हं. तो त्याचा कार्डिओ आहे, तो त्याचा फिटनेस खरं आहे. आहे. याला नाही जमणार. खरं आहे. मग हा मला विचारेल ना, की हां, बाबा मी सर काय करावं? मग मी त्याच्या खरं आहे. हिशोबाने त्याला टेलरमेड सांगेल. किंवा बरेचदा 2 रिलेटिव्ह एकमेकांच्या जवळ बसल्यावर ह्या गप्पा जास्त होतात, होतात, की होतात. तुमचं पेशंटचं कसं आहे, हो, आमचं हो. असं आमचा झालंय. बरा झाला होता, हां, मग हां, कसा हां. बरा झाला? होतात. हां, हां, हां.
पण एक डॉक्टर पेशंटचा एक Right. संवाद पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी जो झालेला असतो खरंय. तो बऱ्यापैकी इम्प्रेशन करून ठेवतो की बाबा एक कम्फर्ट झोन आहे की मला काहीही लागलं, हा. काही शंका वाटली जी हम्म. नॉर्मल नाही आहे, हम्म. तर मला डॉक्टरांसोबत ऍक्सेस आहे विचारायचा. इतकं जर त्यांना एक हम्म, कम्फर्ट झोन हम्म, असेल तर थिंग्स डोंट गो रॉंग Okay. जनरली. किंवा कित्येकदा म्हणजे आपण नेहमी असं एक म्हणतो की पेशंट सारखे गुगल करतात. कित्येकांना असे नाही, होतं. आता मी उलट म्हणतो. मी म्हणतो ओके. पेशंटला गुगल करा. बरं. मी म्हणतो चॅट जीपीटी करा. हा. कारण की ते तुम्ही कधीतरी मधात करणारच आहात हा. किंवा तुम्ही नाही करणार, तुमचा बाजूचा करणार आहे. हम्म. त्यापेक्षा तुम्ही टेक युअर टाइम करा आणि कागदावर प्रश्न लिहून आणा. ओके. हा. हा. कारण की जोपर्यंत तुम्ही कागदावर लिहिणार नाही ते असिम्युलेट नाही होणार. राईट. की तुम्ही जस्ट तुमच्या डोक्यामध्ये काहीतरी वाचलं आणि काहीतरी ते असं भन्नाट फिरताय, त्याला काही डायरेक्शन नाहीये. तुम्ही 10 प्रश्न तयार करा, 10 प्रश्न लिहा, त्याची उत्तर मी तुम्हाला लिहून देईन ओपीडी मध्ये. ह्याच पुढच्या पॉईंटकडे खरं मी येणार होतो, कारण बऱ्याचदा पेशंटला असं असतं की केबिन मधनं डिस्कस करून बाहेर गेलं आणि अजून काहीतरी आठवलं, तर आता परत कुठे डॉक्टरांना जाऊन हो, त्रास हो. द्यायचा. हो, नाही, इव्हन बऱ्याचदा असं होतं की पेशंट क्लिनिकमध्ये आहे माझ्या हा. ओपीडीला आणि खूप प्रश्न डोक्यात असतात. हा. हा. त्यांना समजतच नाही कुठून सुरू करायचं, कुठला सुटला. हा. आणि जेव्हा आम्हाला डिस्कशन मध्ये लक्षात येतं की हे फारच कन्फ्युजिंग होत आहे, हा. सो डिस्कशनला आम्ही थांबवतो. मी म्हणतो Okay. बघा एक काम करा, हा. मी 2 पेशंट बघतो, हा. तुम्ही बाहेर बसा, Okay. अर्धा तास घ्या, हा. हा कागद घ्या, पेन घ्या राईट. आणि सगळे मिळून हा. हा. 10 प्रश्नांची यादी तयार करा. राईट. आणि दॅट वर्क्स ब्युटिफुली. खरंय. इतकं सुंदर काम होतं या विषयामध्ये की त्यांचं काहीही सुटत नाही. सगळं कन्फ्युजन जे असं डायरेक्शन लेस जो डोक्यात सुरू असतं ते सगळं संपतं आणि दे गो रिअली रिलॅक्स्ड. किंवा बऱ्याचदा असं पण होतं की दोघं नवरा बायको आहेत, तर त्या दोघांमध्येच एकमत नसतं बऱ्याचदा, की हो, तो हो. म्हणतो की अगं हे कशाला विचारते, हा हो, काय हो, डॉक्टरांचा हो, प्रश्न आहे हो, का. हो. नाही, पण कसं आहे, कितीही छोटा प्रश्न मोठा असो, तो आन्सर त्याला नाही मिळाला तर तो डोक्यात राहतो. हा. 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 हो, त्यामुळे प्रश्न विचारताना माझं म्हणणं आहे पेशंटला, रिलेटिव्हला, हा, की हा. बाबा डोंट जज युअर सेल्फ, तुम्ही विचारून घ्या. किंवा हाही मुद्दा मगाशी तुम्ही जो विषय काढला तोही फार महत्वाचा वाटला मला, की कॅन्सर सारखा आजारानंतर बऱ्याचदा काहीतरी सारखं होत राहते सगळ्या सिस्टीमला, की समजा एखाद्याला हार्ट रिलेटेड प्रॉब्लेम आहे तर तो बऱ्याचदा माणूस हार्टशीच फक्त विचार करतो. पण समजा हा कॅन्सर माझा इकडे पसरलाय का, तिकडे पसरलाय का, म्हणून माझा पायात दुखायला लागला का, पायात गेलाय का, हो, अशा होतं, शंका आणि होतं. अँझायटी जास्त आता असते. कॅन्सरचं ट्रीटमेंट सुरू आहे, कॅन्सर स्टेज आहे, पहिल्या दुसऱ्या स्टेजचा कॅन्सर आहे. त्याचा दुसऱ्या सिस्टम सोबत काही संबंध नसेलही एखाद्या हा. वेळेस. पण त्या पेशंटचं डोकं दुखलं, त्या पेशंटला आज लूज मोशन झालं, त्या हा. पेशंटला पोटच दुखलं, हम्म. जे नॉर्मली होऊ शकतं, हा, तुम्हाला, हा, मला, हा. कोणालाही होऊ शकतं. पण त्या पेशंटला पहिले काय वाटणार, माझ्या कॅन्सरमुळे हे काहीतरी होत आहे. राईट. नाही त्याला समजून सांगितलं आपण की कॅन्सरमुळे नाही आहे, तर मग ट्रीटमेंटमुळे होत आहे. हा. किंवा आता आपण स्कॅन करून 3 महिने झाले, हम्म. डॉक्टरने 6 महिन्यांनी स्कॅन करायला सांगितला, काहीतरी आता त्या 3 महिन्यात काहीतरी झालेलं आहे. हा. हा. सो खूप अँझायटी असतात आणि कम्युनिकेशन शिवाय याला काही पर्याय नाहीये. Right. की तुम्हाला प्रत्येक अँझायटीला, प्रत्येक फाइंडिंगला तुम्ही दर 10 दिवसांनी स्कॅन करू शकत नाही, दॅट्स नॉट हम्म. जस्टिफाईड. हा. पण हा एक सिंपल सोनोग्राफी किंवा एखादा एक्सरे हा. गरज पडली तर हा. सिंपल इन्व्हेस्टिगेशन आपण करू शकतो, जर पेशंटला अँझायटीज कमी करायची आहे. पेट स्कॅन सारखं मोठं इन्व्हेस्टिगेशन आपण जस्ट लाईक दॅट करत नाही जनरल, Right. अनलेस अनटिल की खूपच त्याची गरज असेल किंवा हा. तितका वेळ झालेला असेल. हम्म. संवाद आणि बऱ्याच गोष्टी आणि क्लिनिकल एक्झामिनेशन असतंच, पेशंटला आपण काउन्सिल करू शकतो. क्वेश्चनच्या क्वेश्चन्स मध्ये ही एक अँझायटी आहे की आता मी इन्व्हेस्टिगेशनचं साधारण काय आपला टप्पा हे ठेवावा, एक टाइम टेबल, हो, हो. तेही चर्चा होणं हो, हो. महत्त्वाचं. जनरली एक रुटीन इन्व्हेस्टिगेशन जे असतं, फॉलोअप, म्हणजे आज एखाद्या कॅन्सरची ट्रीटमेंट संपली, तर पहिला फॉलोअप आपण 1 महिन्याने घेतो. हा लगेच फॉलोअप असतो की बाबा तुम्ही घरी गेले, घरी तर काही प्रॉब्लेम झाला नाही, ट्रीटमेंट संपली आज, पण त्याच्या जे फॉलोआउट्स आहेत, ते साईड इफेक्ट्स आहेत, ते थोडेसे लांबलेले असतात. तर पहिला फॉलोअप 1 महिन्याने असतो. त्या फॉलोअपमध्ये काही नवीन फाइंडिंग नसतील, जे काही साईड इफेक्ट आहे रिझॉल्विंग मध्ये आहे, काही चेंजेस करायचे औषधांमध्ये, ते आपण केले की मग जो ऍक्च्युअल फॉलोअप सुरू होतो तो आपण स्टँडर्ड 3 महिन्याचा फॉलोअप ठेवतो. याला आपण फॉलोअप का नाव देतो की पेशंटला ऍडिशनल काही त्रास नाहीये, हा. पेशंट नॉर्मल आहे, जो काही त्रास होता हळूहळू कमी होत आहे, 3 महिन्यांनी भेटू. पण हा 3 महिन्यांनी भेटताना आम्ही पेशंटला सांगतो की बाबा मधात जर काही त्रास झाला, जो नवीन आहे किंवा तो अलार्मिंग आहे, 3 महिन्याची वाट नाही बघायची. अच्छा. तो नॉर्मल फॉलोअप आहे, तुम्ही अच्छा. कधीही येऊ शकता, कधीही कॉल करू शकता. हा. मग 3 महिन्याचा फॉलोअप असतो, मग 6 महिन्याचा स्कॅन असतो. सो 3 महिन्याचा फॉलोअप, 6 महिन्याचा स्कॅन, हे जनरली 2 वर्षापर्यंत चालतं. हे आपण अच्छा. जनरल बोलताय, एखाद्या पर्टिक्युलर आजाराला तो बदलू शकतो. सिक्वेन्स वेगळा राहू शकतो. आणि 2 वर्षानंतर थोडासा रिकरन्सचा चान्स कमी होतो. तर आपण 6 मंथली फॉलोअप, इयरली स्कॅन घेतो 5 वर्षापर्यंत. आणि एखादा कॅन्सरचा फॉलोअप 5 वर्ष झाला आणि त्यात काही नवीन फाइंडिंग नाही आली
आणि म्हणजे बऱ्याचला काही मेंटेनन्स ट्रीटमेंट, ब्रेस्टमध्ये मेंटेनन्स ट्रीटमेंट 10-10 वर्ष चालते. तर त्यांचा फॉलोअप मेंटेनन्स ट्रीटमेंट सुरू आहे म्हणून 10 वर्ष असतो. Right. पण नॉर्मली एक 5 वर्ष डिसेंट टाइम इंटरव्हल आहे फॉलोअपचा. आणि या फॉलोअपच्या 5 वर्षामध्ये जर काही नवीन सस्पिशियस फाइंडिंग नाही आली तर आपण फॉलोअपला बंद फॉर्मली करू शकतो. बरेचदा असं होतं की फॉर्मली आपण बंद केला असतो तरी पण पेशंट त्यांच्या एक आपलं कनेक्शन असतं, वार्षिक एकदा भेटू बा येतात, विच इज ओके. हा. किंवा काही मदत प्रॉब्लेम वाटला जो तुम्हाला अगेन सेम की तो रिलेटेड नसतो, पण हम्म. पेशंटला वाटतं कॅन्सर आपल्याला होऊन गेला कॅन्सरमुळे, त्यामुळे पेशंट येतात. पण एक 5 वर्ष इज अ डिसेंट टाइम फॉर एक रेग्युलर फॉलो. फार नसलेले अनेक प्रश्न ह्या गप्पांमधनं खरं तर निघाले. ह्या सर्वांच्या शेवटी एक ह्या पेशंटच्या मनातले प्रश्न आणि गैरसमज तर होतच राहणार. पण आत्ताच्या एक चर्चेचा एक शेवट म्हणून एक टेकअवे मेसेज म्हणून काय सांगता येईल? तर अगेन म्हणजे कॅन्सर बद्दल जी काही शंका आहे, तुम्ही तुमच्या वाचनामध्ये आलेले आहे, तुमच्या कोणासोबत संवादामध्ये आलेले आहे किंवा कोणाच्या दुसऱ्याच्या अनुभवामुळे आलेले आहे, त्याला एक डिस्कशनचा चान्स द्या. त्या शंका खरंच किती महत्वाच्या आहे तुमच्यासाठी पर्टिक्युलरली, किंवा त्या शंका अशाच उगाच आहे का, त्याला काही अर्थच नाही आहे, हे जेव्हा पण तुम्ही संवाद करणार आहे, संवाद कोणासोबत करावा लागेल, त्या विषयातल्या एक्सपर्ट व्यक्तीसोबत. तो मग एक सर्जिकल शंका आहे तर एक सर्जनला भेटा, रेडिएशन रिलेटेड शंका आहे तर रेडिएशनच्या डॉक्टरांना भेटा, किमोथेरपीची शंका मेडिकल ऑन्को, त्या विषयातले एक्सपर्ट. बरेचदा असं होतं की एक डॉक्टर असतो आपल्याला, आपण त्याला सगळंच विचारतो. एक डॉक्टर सगळ्या विषयातला एक्सपर्ट, त्याला थोडीशी जनरल आयडिया असेल, पण एक लेवलच्या नंतर तो म्हणेल डॉक्टर की बाबा याच्यानंतर तुम्हाला त्या स्पेशलिस्ट, आणि त्याला रिस्पेक्ट द्या. डोंट एक्सपेक्ट की एक व्यक्ती तुम्हाला सगळ्याच गोष्टी सांगू शकेल, शक्य नाही आहे ते. कारण की प्रत्येक फील्ड इतकं स्वतःमध्ये ऍडव्हान्स झालेलं आहे की तुम्हाला असं क्रॉस रेफरन्सेस सगळ्या माहित असणं शक्य नाही. सो बेसिकली हा नंतरचा भाग झाला. पहिले तुम्ही पॉझिटिव्हली जा, त्या डॉक्टरांकडे जा, चर्चा करा. 100% मी तुम्हाला सांगू शकतो की तुम्हाला खूपच व्यवस्थित उत्तर मिळेल. हा काही शंका महत्वाच्या आहेत, त्या डिस्कस झाल्यामुळे त्यातून मार्ग निघेल. आणि ज्या शंका महत्वाच्या नाही त्या नुसत्याच शंका आहे त्या बाजूला होतील. मग हा मुद्दा एक खरंच फार महत्वाचा आहे की त्या फॅकल्टीच्या डॉक्टरांकडे जाऊन तुम्ही त्यांच्याशी चर्चा करा, ते तुम्हाला रस्ता सांगतील दुसरा की ह्या गोष्टीविषयी ह्यांच्याशी संपर्क करा. हा बरोबर. फार समजा मी रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट आहे, बऱ्याचदा रेडिएशन मध्ये पेशंट येतो तेव्हा ऑलरेडी त्याची सर्जरी झाली असते किंवा किमोथेरपी झाली असते किंवा किमोथेरपी होणार असते किंवा सर्जरी होणार असते. मग चर्चेमध्ये रेडिएशन सोबत सोबत सर्जरीचा विषय निघतो, किमोचा विषय निघतो. मी थोडं बहुत एक जनरल माहिती देऊ शकेल त्या विषयाबद्दल, पण जेव्हा पेशंटचा प्रश्न अगदी पर्टिक्युलर असतो तेव्हा मी त्या विषयात जाऊन काहीतरी बोलण्यापेक्षा माझं काम काय की नाही, तुम्हाला या विषयाबद्दल सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट किंवा मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट चांगलं उत्तर देतील आणि ती माझी जबाबदारी आहे. मी जर ओव्हर काउन्सिलिंग मध्ये गेलो तर मी काहीतरी चुकीचं बोलून ठेवलं आणि ते होतं. आणि ते मग झाल्यामुळे जेव्हा तो पेशंट ऍक्च्युअली त्या स्पेशालिस्ट डॉक्टरकडे जातो त्याला डीब्रीफिंग करत बसावं लागतं की बाबा हे तू ऐकून आलेलं आहे पण हे कदाचित तेवढं अप्रोप्रिएट नाही आहे. मग त्याचा काम वाढतो, त्याचा त्रास वाढतो. सो मला कुठे थांबायचं हे पण माहित असणं गरजेचं आहे. तर आजच्या एपिसोडमधनं सर्वांनी खरंच ही गोष्ट लक्षात घ्या की हा एपिसोड करण्याचं आमचं मुख्य कारण असं होतं की बऱ्याच गोष्टी आपल्या डॉक्टरांच्या केबिनमध्ये गेल्यानंतर विचारायच्या असतात, त्यावेळी त्या कदाचित विचारल्या जात नाहीत किंवा तेवढं आपल्याला वाटतं हा प्रश्न विचारणं म्हणजे माझं खूपच अज्ञान मी हे दाखवतोय का, माझ्यावर कोणी हसेल का असं वाटतं, म्हणून आपण कित्येकदा हे बोलत नाही. अशा चर्चांच्या निमित्ताने तुमच्याच मनातले जे प्रश्न असतात ते आपण चर्चा करतो, त्याच्याविषयी बोलतो. आणि या एपिसोड नंतर तुम्हाला आणखी काही शंका असतील, प्रश्न असतील, आणखी काही पुढच्या एपिसोडसाठी वेगवेगळे प्रश्न जर तुमच्या मनात येत असतील तर आमच्या अभिप्राय सेक्शनमध्ये कळवा, आपण त्यावर नक्कीच विचार करूया. आणि अशाच प्रश्नांना घेऊन आपण पुन्हा एकदा डॉक्टर भूषण यांना भेटूया आणि आपल्या मनातील प्रश्नांची उत्तरं मिळतील. तर थँक्यू सर, आज खूप गप्पांमधनं आपण यातनं छान सर्व एक ऍक्च्युली आजच्या गप्पा मला पण आवडल्या. अच्छा धन्यवाद.